नमस्कार, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्या हात जीव रंगला भाग 34. आरती आणि संजय सजितला भेटायला गेले. त्याने ऑफिसमध्ये बोलवले होते. घरी बोलवले असते तर मिनलने नाटकं केले असते. सजितला आरतीला आणि संजय येताना दिसले. तो त्याच्याजवळ धावत गेला. आई बाबा कसे आहे? आई तुझी तब्येत कशी झाली आहे? तुझी तू काळजी घेतली नाही का? सजित म्हणतो. आरती सजितला मिठीत मारतात. तू कसा आहे? आता मी मस्त आहे. तुला पाहिले आता बघ कशी लवकर बरी होते. आरती म्हणतात. आता तू घरी येणार ना? सगळे तुझी वाट बघत आहे. ज्योती तर कशी आहे माहिती आहे ना? तिला कॉल तरी करायचा. खूप रडली असणार ती. आरती म्हणतात. आई मी घरी नाही येऊ शकत. मिनल कशी पण असली तरी तिच्यावर माझं प्रेम आहे. असं कसं तिला अर्ध्यावर सोडून देऊ? तुम्ही पण येता का? आपण मस्त इथं राहू. दुसरं घर बघतो. बाबा पगार चांगला आहे. मला आता खूप समज आली आहे. आई आपल्या घरातले लोक चांगले होते. रायाचा राग येत होता. पण राया काम पण करतो. मला काम नको होतं. फक्त वाहवाह हवी होती. आता बघ खूप मन लावून काम करतो. मिनलचे डॅड खूप कौतुक करतात. सजित म्हणतो. तुझे पण डोळे उघडले आहे. तू गेला तेव्हापासून सगळे माझी काळजी घेत होते. जयश्री ताईला एवढं बोलली तरी ती जेवायला घेऊन येत होती. माझी काळजी करत होती. माझ्यासोबत गप्पा मारत होती. पोरांचा तर खूपच जीव जात होता. राया आणि अजित तुला घ्यायला येणार होते. रायाला आम्ही येऊ दिले नाही. अजितला एकटं कोणी पाठवणार नाही. दादाने आम्हालाच जायला सांगितलं. आरती म्हणतात. बाबा आबासोबत बोलून घ्या. आता माझं इथं मन रमायला लागलं आहे. ऑफिसमध्ये पण मस्त काम चालू आहे. सगळं काही मी बघतो. पैसे पण मिळतील. तुम्हाला पण इथं कोणत्या पण बँकमध्ये जॉब मिळेल. आत्याच्या घराजवळ आपण पण घर बघू. म्हणजे आईला पण आत्याची कंपनी होईल. आत्यासोबत गप्पा मारता येतील. अजित म्हणतो. अजित लगेच कसं मला जॉब होईल? मिनल आमच्या सोबत नीट नाही वागली तर? संजय त्याच्या मनात आले ते त्यांनी बोलून दाखवले. बाबा आपल्या सोबत राहिली की ती आपल्यात ऍडजस्ट होऊन जाईल. आपण तिला शिकवू. तिच्या डॅड सोबत बोलून घेऊ. त्यांना पण तिचे वागणे आवडत नाही आहे. माझ्याजवळ ते बोलले होते. सजित म्हणतो. मॅनेजर सोबत बोलून घेतो. इथं कोणती शाखा आहे का ते पण बोलून घेतो. तुझे ऑफिस संपलं की आपण घर बघायला जाऊ. नरेंद्र सोबत बोलून घेतो. त्याच्यासाठी आपल्याला स्वरा पण मदत करेल. अजित म्हणतात. सजित म्हणतात. आई आई तू काळजी घे. आता घरी जातो. काळजी करू नको. आपण एकत्र राहू. तू नीट जेवण कर. ठणठणीत हो. मिनल सोबत भांडायचे आहे. तिला सरळ करायची आहे. आपल्यामध्ये सामील करून घ्यायची आहे. सजित म्हणतो. आरती आणि संजय मस्त हसतात. खूप दिवसांनी हसले असतील. त्यांना सजितचे कौतुक वाटत होते. अल्लड मुलगा समजला होतो. पण आता किती समजदार झाला आहे. आता आम्ही निघतो. तू ऑफिस आला की मला कॉल कर. आपण बोलून घेऊ. दादा आणि मॅनेजर सोबत बोलून घेतो. संजय म्हणतात. मन नाही होतं तरी पण निघून जातात. सजित त्यांना जाताना बघत असतो. त्याला भरून आले होते. कसा तरी मिनलच्या घरी गेला. आरती आणि संजय पण लताकडे गेले. आता आपण काय करायचे? सरांना कॉल करायचा का? तेच आपल्याला सांगतील काय करायचे. आम्ही परत येऊ का? आता काम झाले आहे का? तो माणूस म्हणतो आणि त्याच्या सरांना कॉल करतो. तो सर पण लगेच कॉल घेतो. काय बोलला तो? देण्यासाठी तयार आहे का? त्याचे काय म्हणणे होते? तो सर म्हणतो. त्यांना विकायची नाही आहे. राया आहे ना खूप शांततेत बोलत होता. त्याचा भाऊ अंगावर धावून येतो. पोलिसांची धमकी पण देऊन झाली. अजित तर रागात म्हणत होता. धमके मारून बाहेर काढेल. तो माणूस म्हणतो. तुम्ही आता इथं निघून या. तो सर म्हणतो. आता निघून येतो कोणी बघायच्या आधी. तो माणूस म्हणतो. राया अजित विवेक आबाच्या रूममध्ये बोलत होते. आज काय काम आहे? तिघांना पण माझ्यासोबत काम काढले आहे. आबा म्हणतात. आबा माझं खूप महत्वाचं काम आहे. तुमचा सल्ला माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. विवेक म्हणतो. विवेक काय झाले आहे? मला सांगणार आहे का? राया तुला माहिती असणार. आबा म्हणतात. राया आबांना सगळं सांगतो. अरे ही तर आनंदाची बातमी आहे. माझ्याकडे असे का आले? जयश्री आणि विकासला सांगायचे ना आधी. आबा म्हणतात. तुझे खूप खूप अभिनंदन. असंच नाव कमवत राहा. आबा पण आई बाबा तयार होतील का? त्यांना आवडेल का मी असं त्यांच्यापासून दूर गेला तर? विवेक म्हणतो.
प्रगती तर झालीच पाहिजे ना. चालत आलेली संधी आहे, तिला लाठाळायची नाही. आठवण येणारच, संधीचे सोनं करून घ्यायचे, आबा म्हणतात. ते जेवायला निघून जातात. जेवण झाल्यावर विवेक विषय काढतो. बाबा, मला पुण्याला इंटरव्ह्यूला जायचे आहे. कॉलेजकडून नंबर लागला आहे, विवेक म्हणतो. विकासला खूप आनंद होतो. जयश्री आवरत असतात. त्यांच्या हातातही सगळी भांडी खाली पडतात. आरती आणि संजय लताकडे जातात. स्वरा अभ्यास करत असते. मामी, खूप खुश दिसत आहे. दादा एवढं काय बोलला, स्वरा म्हणते. आरती स्वराला सगळं सांगतात. काय बोलणे झाले. स्वरा पण हसते. दादाने मस्तच आयडिया काढली आहे. मामा मामी थांबा, तुम्ही मुंबईलाच. आबा मामा काही बोलणार नाही. मी तुम्हाला घर बघायला मदत करेल. शेजारी एक घर खाली आहे. अकिराच्या घराजवळ पण आहे. ती पण आपल्याला मदत करेल, स्वरा म्हणते. अजित येणार आहे, आपण जाऊ. नरेंद्रला बोलायचे का, संजय म्हणतात. कशाला, त्याला वेळ नसतो. तुम्हाला विचारायचे असेल तर तुम्ही विचारून घ्या, स्वरा म्हणते. बोलून घेतो. आम्ही झोपतो, तू अभ्यास करत आहे ना, मन लावून अभ्यास कर, चांगले पेपर लिही, संजय म्हणतात. हो मामा, स्वरा म्हणते. जयश्री, तुला आवडलं नाही का, भांडी कशी काय पडली, आबा म्हणतात. जेव्हा ऐकलं तेव्हा असं वाटलं आपल्यापासून दूर जात आहे. त्याची प्रगती होत असेल तर त्याच्या प्रगतीच्या आड नाही येणार. पण आम्हाला रोज एक तरी कॉल करायचा. सुट्टी असली की घरी येणार. ते मन असेल तर मी तुला जाऊ दे, जयश्री म्हणतात. विवेकला खूप आनंद होतो. तो जयश्रीला मिठी मारतो. आई, तू ग्रेटच आहे, विवेक म्हणतो. थोडाफार गप्पा मारून आपल्या आपल्या रूम मध्ये निघून गेले. ज्योतीला पण आनंद झाला होता. सॉरी. विवेक दूर जाणार म्हणून वाईट वाटत होतं. कॉलेजला सोबत जायचे, त्यांच्यासोबत गप्पा मारायच्या, अभ्यास काही अडलं तर त्याला विचारायचे, त्यासाठी तो राहणार नाही. ज्योती मनात विचार करत होती. तिचा फोन वाजला. तिने पाहिलं कोणाचा कॉल आला आहे. तिला खूप आनंद झाला होता. सजितने कॉल केला होता. तिने लगेच उचलला. हॅलो दादा, कसा आहे, ज्योती म्हणते आणि रडायला लागते. ज्योती, मी मस्त आहे. आज आई बाबांना भेटलो. तू वेडी आहे का, अशी का रडत आहे. तुला आठवण आली की तू मुंबईला ये, मी तुला सगळीकडे फिरवेल, मजा मस्ती करू. अशी रडते काय, काही गोष्टी असतात त्यासाठी आपल्याला घराबाहेर राहावं लागते. अजित म्हणतो. तू चांगला आहे ना, नीट जेवण करत जा. वहिनी चांगली आहे ना, काळजी घेत जा. विवेक दादा पण पुण्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. कॉलेज कॅम्पस मधून त्याचा नंबर लागला आहे. इंटरव्ह्यू पास झाला की तो पुण्यालाच जाईल. ज्योती नाराज होत म्हणते. अगं, मग चांगला आहे ना, मोठ्या कंपनीमध्ये जॉब लागेल, प्रगती करत राहील. आपण सपोर्ट करायचा, रडत बसत जाऊ नको, त्याचे पण मन लागणार नाही. सजित म्हणतो. मला पण समजलं आहे, मी आता रडणार नाही. त्याला जाणीव होऊ देणार नाही की मला त्रास होत आहे. त्याला आनंदात पाठवेल, ज्योती म्हणते. दोघं बोलत असतात. नंतर मीनल रूम मध्ये येते. सजित कॉल ठेवून देतो. ज्योती झोपून घेते. अज्जा, मस्त झालं ना, विवेक पुण्याला जॉब लागला तर. तो किती आनंदी झाला जेव्हा काकी आणि काका हो बोलले. राया म्हणतो. राय, तू पण जॉब केला असतात, आता कुठं असता. मला मान्य की तुला गाव, शेत, आबा माई सोडायचं नाही होतं, पण जॉब केला असता तर खूप मस्त झालं असतं, अजित म्हणतो. मला करायचे नाही होते, गावापासून पण दूर जायचे नाही होतं. आई, आबा आणि माईला पण सोडायचे नाही होतं. आता पण माझ्या मनासारखं होत आहे की काय वाईट चालू आहे, राया म्हणतो. आता चांगलेच आहे. अकिराच्या बाबांचा बिझनेस नंतर तुलाच बघावा लागला तर, अजित म्हणतात. अकिराला पाठवत जाईल, तिला काही मदत लागली तर करत जाईल, राया म्हणतो. आपण पण काहीतरी अजून सुरू करायचं का, असं माझं मन आहे, अजित म्हणतो. आपल्या मनात आहे ते सगळं करू, राया म्हणतो. दीचा खूप दिवस झाले कॉल आला नाही, श्रेयची आठवण येत आहे, अजित म्हणतो. आता झोपले असतील, उद्या करू, आता झोपले असतील, राया म्हणतो. अजित त्याच्या रूम मध्ये निघून गेला. राया पण झोपून गेला. विवेक अभ्यास करत होता. आता ठेवणार की टियाचा कॉल आला होता. हॅलो विवेक, काय करत होता, अभ्यास झाला, टिया म्हणते. हॅलो टिया, अभ्यास करत होतो, आत्ताच सगळं ठेवलं मी, मस्त, आणि मला खूप आनंद झाला आहे, विवेक म्हणतो. कसला आनंद झाला आहे, मला पण सांग, मला तुझ्या
आनंदात सामील करून घे, टिया म्हणते. मला पुण्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. कॉलेज कॅम्पसकडून माझा नंबर लागला आहे, विवेक आनंदात सांगतो. विवेकचे बोलणे ऐकताच टियाला नाराज होते. विवेक शिवाय मी कशी राहणार? मला जमेल का? मी काही बोलली त्याला आवडणार नाही. तो आनंदी आहे, टिया विचार करत होती. विवेकला वाटलं टिया दुःखी झाली असेल. विवेक तिला हाक मारतो. टिया 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 भानावर येते. हा बोल ना विवेक. कॉंग्रॅच्युलेशन, टिया म्हणते. मला वाटलं तुला आवडलं नाही, विवेक म्हणतो. विवेक असं कसं आवडणार नाही? ही तर चांगली संधी आहे, का सोडायची? टिया म्हणते. तू पण समजून घेतलं, आई आणि बाबांनी पण समजून घेतलं. मला खूप आवडलं. आपण भेटत जाऊ, फोनवर बोलणं होत जाईल, विवेक म्हणतो. हो, मस्त व्हिडिओ कॉल करत जाऊ. तू मला तिथले सगळं सांगत जा, टिया म्हणते. दोघं प्रेमाच्या गोष्टी करतात. पुढील भागात आता सगळं मस्त होत आहे. मिनलला पण सज्जित सुधारण्याच्या मागे लागत आहे. आरती आणि संजय पण मुंबईला राहायला तयार झाले. आबा काय म्हणतात काय माहिती. ते माणसं पण निघून गेले. त्यांचं सर समजलं पाहिजे कोण आहे ते जाणून घेण्यासाठी ऐकत रहा तुझ्यात जीव रंगला. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा. मला सपोर्ट करा. धन्यवाद.